बसून वरात काढू माझी. यार काय काही म्हणतो ह्यो. मग बघ की मी पण होतेच की जाड. यांना काही प्रॉब्लेम होता का? काय हो होता प्रॉब्लेम? तोंड बघ त्यांचं. आणि झालंय तुमचं सगळं करून. माझी सुरुवात आहे आता. एक तर नाकी डोळी पण नीट नाही ती. तुला काय सनी लिओन आणायची काय? मामा काय मामा घ्यासोपर्यंत तोंड बंद करा. राहू द्या. कोण सनी? अगं त्या मोठ्या समाजसेविका आहेत, तुला नसेल माहित. कसली समाजसेवा करते ती? काहीतरी त्या तरुणांना प्रशिक्षण देतात व्हिडिओ मधून स्वयंरोजगाराचा. भाऊ तिथं राहू दे, आपल्या घरातलं बघा आधी. मिळेल त्या पोरी संग लग्न करायचं असतं शेतकऱ्याच्या पोरानं. एक तर याला नोकरी नाही आणि मी कारखान्यात लावतो म्हणतो तर. हा इथली चांगली शेती सोडून 10,000ची नोकरी मागे पळत बसू का? तिथं ऑफिसात कागद खरेदीत बसण्यापेक्षा जमिनीत बी पेरून पीक काढणं जास्त मोठं काम आहे मामा. आणि बेरोजगार नाही हो. नोकरीवर लात मारून आपण शेती करतोय मी. हा एवढा शिकला, आम्हाला वाटलं चांगली नोकरी करन, पण तुला शेतातच खपायचंय. एखादं दुकान छोटा मोठा बिझनेस कर आणि मग करत करत कर ना शेती. अहो शेती बिझनेसची आहे. तुम्हाला किंमत नाही तिची. ए राजा, राजा बघा हे. मग असं म्हणल्यावर कशी भेटन पोरगी? बसावं लागेल टाळकुटीत. राजा इच्छा नसेल तर अजिबात करू नका. घरचे काय लग्न लावून मोकळे होत्यात, नंतर आपल्याला बघायला लागतं बघ. आधी तर लय मजा मजा करायचा, आता काय झालं? नव्या नवरीचे 9 दिवस गोडच असतात, नंतर रंग दिसायला लागतात बघ. मग किराणा आणा, भाजी आणा, मंडई आणा, बाजार भरा, राखेल आणा, दळण आणा. बरं हे सगळं करतं माणूस. बरं एवढं सगळं केलं तरी तुम्हाला ना काय कळतच नाही, आणि तुम्हाला ना काय अक्कलच नाही, आणि तुम्हाला ना मी आहे म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर सोडून गेली असती कधीच. अरे तुझ्या बायकोचा राग माझ्यावर काय काढतोय? इतके वेळ चोळतोय. कसं तुझं लग्न नाही झालं ना अजून, त्यामुळे तुला नाही कळायचं. ही 3 वाक्य म्हणजे आयुष्याची हायलाइट होऊन जाते. अरे बघ केली कशाला? सकाळ संध्याकाळ दुपार रात्र सतत हे ऐकायचं. हाळू ना. वाटलं होतं रामाची सीता मिळेल, पण आयुष्याचा वनवास मिळालाय मला. होय रे, तरी पण रोज रात्री मनोमिलन होतच असेल की. तुला काय रे? कशाचं मनोमिलन कशाचं काय असं मनात नसतं बरं का काय, पण असा रात्री हात टाकला ना अंगाव की कस तरी होतं, असं सणानल्यासारखं होतं. आणि मग काय करते? आणि असं काय करायला गेलं आणि हात लावला की नको म्हणते, असं लगेच दुसरं पोरगं नको म्हणते. ए ए ए गप. तुझी काय बायको आहे का मी तुझी? हे घे तुझे पैसे. काय खोळेवाणी करायला लागले? आयला गण्या, हं? तुलाच बितरला लागा. होय रे गण्या, तुमचं कधी झालं रे? लग्नाच्या कितव्या दिवशी? पहिलेच रात्री. हा मग अरे कसला फास्ट आहे तू. आठवडा तरी जाऊ द्यायचा रे. ओळख झाल्यावर मग करायचा असतो विषय. ओळख कराय अख्खं आयुष्य पडले. बोलला बिल्लात का डायरेक्ट केला विषय? बोललेलो की काय लाईट बंद कर. लईच नाच काय लागा तू. जायला. उरक लवकर. बंद केलं होय? हो काय करायचं होतं? फेशियल करायचं होतं. अरे तुला 3 दिवस फेअर अँड लवली मध्ये भिज जरी घातला ना तरी तू तसाच दिसणार. कशाला करतो फेशियल अँड मिशन? सकाळ सकाळ पोरगी बघायला चाललोय मी. मिळेल तुला पोरगी. तुमच्यासारखं नाही गावात फिरतो, पुण्याला कामाला आहे. ए, माहिती तू काय काम करतो पुण्यात? अरे डिलिव्हरी बॉयचं काम करतो तू. चल जा, उद्या आहे सकाळी जा. लय चला भारी रे. पोरगी मिळेल आता. ए अरे कशाला त्याला छळताय रे? हो तुम्ही या ही उद्या. असली पण जर पुरी बघायला जायला लागली तर अवघड आहे चांगल्या पोरांचं. आयला भारी मिळायला पाहिजे राव. मिळेल की. होय बघताना कसं होतं रे नक्की? म्हणजे हीच आयुष्यभराची जोडीदार आपली, असं फिलिंग कस काय येतं? हा ती दिसली सगळं जग थांबल. तू असा हवेत उडायला लागशील, माग फुल म्युझिक सुरू. काय लिहा का? तुझ्या अंगावर अशी फुलं पडायला लागतील. सारखी सारखी तुला तीच दिसल. डोक्याखालच्या उशीवर, गोट्यातल्या म्हशीवर, रस्त्यानं चालताना, दार काढताना, दार धरताना, फुल पिक्चर टाईप. एवढं सान्या एवढं? अरे नाही नाही, पण मी असं हो कसं म्हणायचं समोरच्याला? अरे तुला तू कसं काय हो म्हणलेला रे गाण्या? अरे माझं काय होणायचं तवा? कटिंगचं दुकान होतं त्यामुळे मामानं मारली पोरगी गाड्या, आणि मी सेट होतो ना त्यामुळे झालं बघ माझं. कुठं लपला होता? माणसाने किती वाट बघायची? तुम्हाला घरदार संसार हाय का दिला वाऱ्यावर सोडून? तुम्हाला ना अक्कल नाहीये, काही कळत नाही तुम्हाला. मी म्हणून टिकलीये.
रंगीचा नवरा बघा. काम झालं म्हणजे घरात टच म्हणजे टच. आणि तुम्ही पप्पांना बसवता दुकानात, आपण फिरता दिवसभर. त्या गावातल्या टुक्कार लोकांसोबत बक्कळ गप्पा मारत बसता. आपण आम्ही निघतो. भाऊजी तुम्ही कसे आहे भाऊजी? बरं आहे कसं आहे तुम्ही? कुठे वर आलं लग्नाचं? चालू आहे बघणं चालू आहे. कोणी पसंत केलं का नाही? पसंत करतील आता वाटतंय. आता नसतं सण ऐकू द्या, होय की नाही? मुलगा काय करतो? काय करतो म्हणजे प्रयोगशील शेतकरी आहे. शेतीत नवीन नवीन प्रयोग करीत राहतो. चायला शेतकरीचे होय. म्हणजे हे बरं आहे तुमचं. म्हणजे नवरदेवाकडे शेती तर पाहिजे, पण त्यांनी शेती नाही केली पाहिजे. मग वावरात राबायला काय आडाने आंबाने आणायचे होय? राजा आपण लांबची पोरगी बघू. तिकडली कुठली तरी विदर्भ मराठवाड्यातली. कुठली पण चालेल पण बघा म्हणजे झालं. ए नका करू. अरे मी केली होती 5 लाख रुपये देऊन, पण एका आठवड्यात पळून गेली. अजून हप्ता फेडतोय राव. तू काहीतरी फालतूगिरी केली असेल तेव्हा ती पळून गेली रे. लहानपणापासून ना माझी पुण्या मुंबईत राहायची लई इच्छा आहे. मला तसं सगळं पसंत आहे, पण तुम्ही एक 10,000 रुपयाची का होईना नोकरी बघा ना. 10,000ची? अहो इथं महिन्यात 30-40 हजार तरी कमवतोय मी शेतीतनं. नाही, पण मला शहरातच राहायचंय. ओ मामा, त्या कोमलला नकार कळवून टाका. तू काय नकार कळवतो? तिनंच तुला नकार दिलाय. त्याचं बी झालं रे. पुण्यात डिलिव्हरी बॉयचं काम करता, शहरात आहे म्हणून झालं त्याचं लग्न. तुला जर म्हणत होतो लय शिकू नको, बर शिकून काय शिकला? BSc अग्री. आता पोरगी व्हायना लागणार अग्री. बर गुरुजी, शिकण्याची दाखल करा. कशाला चेष्टा करतो? चांगला की पोरगा हाय ना. कोणी बी पोरगी दिल त्याला. काय करतो? शेती करतोय, नवीन नवीन प्रयोग करतोय शेतीमध्ये. BSc अग्री झालाय. मग अवघड आहे. का शेती बरोबर एखादा जोडधंदा पाहिजे. आईला 30 एकर शेती आमची. आता मजूर मिळणार भाड्याने. आमची हाडं चालली शेतीत राबून. तुम्ही जोडधंद्याचं सांगा. आता मोबाईल पाहतो, जुगार शिकून घेतो, जोडधंदा घेतो करून. काय बोलणं तुमचं. घ्या पिढी काढी. राजा चले पुढे दे. ए तुला ए, गण्या, अरे नको ना. हा, बस 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 तू चुप बस. भाऊ पण एवढा आग्रह नाही करत. पोरगी तर एक पण दिसेना. आता आपल्याला जिथं मिळेल तिथं जावं लागेल मला. आईला बाहेर मुलगी. मी ऑर्गनायझर आहे. मला वाटलं मुलगी. चालेल मला. बस खाली. शेतीत आता उत्पन्नाचं काय आता सध्या? गहू आहे, मका आहे, हरभरा आहे, पुन्हा राजा. राजा अरे काय झालं? अहो किती वेळा आहे ती? 10वीला. अहो एवढी बारकी असते का कधी? अरे मग काय करायचं, पोरीच भेटायनात ना. अहो म्हणून काय बालू होला होता काय तिचं? लग्न बघणं सोडा त्यापेक्षा.